नमस्कार. काही पणच्या या नवीन भागात तुमचं स्वागत आहे आणि माझं नाव सागर जोशी. माझं नाव निमिषा केसकर जोशी. दर आठवड्याला आपण काही पण वर घेऊन येतो काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक असं काहीतरी जे आपण मराठीमध्ये याच्या आधी कधी बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल. हे काय बघायचं तुला? काही पण चालेल. आणि आपण काहीतरी जुनं परत सुरू करतोय. आठवतोय पहिला एपिसोड? म्हणजे पछाडणार नाहीये बट साधारण सिमिलर फॉर्मॅट जो आधी आपण ट्राय केलाय, जो आपल्याला आवडतो बघायला, ऐकायला. हम्म. आणि वी होप की तुम्हालाही अशी तुमची घरातली कामं करताना काहीतरी बॅकग्राऊंड नॉईज म्हणून हवं असेल किंवा माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा मी ऑफिसला गाडी चालवत जाते, सो साधारण 1 तास लागतो मला एका वेळेला. तर पॉडकास्ट ऐकणं मी स्पेशली प्रिफर करते हम्म. बिकॉज थोडंसं कमी एक एकटं मला वाटत नाही. बट हम्म. जर पॉडकास्ट चालू असेल, तर असं तुम्ही कोणाबरोबर तरी गप्पा मारताय अशी फीलिंग येते. येस. सो आय थिंक तुम्ही पण ट्राय करा. कदाचित तुम्हाला आवडेल. येस, दॅट्स राईट. पॉडकास्ट परत आलेली आहे काही पणची आणि दर सोमवारी संध्याकाळी 6-7च्या आसपास एक नवीन पॉडकास्ट येईल. आणि तू जसं आत्ता म्हणालीस त्याच्याप्रमाणे आपले खूप रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी आम्हाला फीडबॅक दिला की तुमच्याशी गप्पा मारतोय असंच वाटतं भांडी घासताना किंवा ऑफिसला जाताना किंवा जी लोक बरेच आपली मित्रमंडळी आणि प्रेक्षक हे भारताबाहेर राहतात, जिकडे ऑफिसला गाडीने लांब जायला लागतं किंवा कम्यूट मेट्रो असेल, सबवे असेल यांनी खूप करायला लागतं, तर त्या अर्धा तास, पाऊण तास, 1 तास या वेळेमध्ये त्यांना काहीतरी मित्रमंडळी आपली एकत्र बसून गप्पा मारतायत त्याचा एक वेगळा फील येतो. त्याच्यामुळे नेहमीचे व्हिडिओ तर छोटे आपण 10-10 मिनिटाचे त्याच्या आसपास ते ठेवणारच आहोत. पण दर सोमवारी घेऊन येणारे पॉडकास्ट काही पणची परत, जिथे आपण गप्पा मारू एकत्र. आणि आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत? त्याच्या आधी एक त्याच्या आधी काहीतरी एक नाही 2. ओके. सो पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर असं वाटलं की काय ऐकायचं, काय बघायचं, काही पण बघा. आणि दुसरं म्हणजे शाउट आउट टू प्रियंका वेद. फारच लाडकी, फारच एनकरेजिंग, फारच मोटिवेटिंग. सो दिस वन इज फॉर यू फॉर शुअर. सुरू करूया. तू पण तिला दे ना, दिस वन इज मला वाटलं की हे बघ, लग्न झाल्यानंतर एकाने जे म्हटलेलं असतं ते दोघांनाही लागू होतं सहसा. बट ठीक आहे, मी माझ्या वतीने सुद्धा माझ्या एकट्याच्या वतीने पण प्रियांका दिस वन इज फॉर यू म्हणून आणि तुझ्यासारखे अजून बरेच लोक सुद्धा जे याच्यातून आनंद घेतील. मागचे 2 आठवडे, रादर मागचं एक महिना जगात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. मी बघितला तुझा व्हिडिओ. येस, तुम्ही अजून व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, आपल्या चॅनलवरती आहे. मला माहित नव्हता व्हिडिओ करतोय. मी काहीतरी ऑफिसचं काम करत होते तेव्हा त्यांनी शूट केला, एडिट केला, रिलीज केला, पब्लिश केला. येस. सो आणि मी तो नंतर असं तुमच्यासारखं प्रेक्षक असल्यासारखं बघितला. मला खूप आवडला पण. हो, मला असं वाटलं की मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगायला पाहिजे की हे ऑइल, गॅस वगैरे या गोष्टी आहेत तरी काय, या येतात कुठून? आपण ऐकलं सगळ्यांनी, लहानपणीपासून घरी गॅस असतो. आपण बऱ्याच जणांकडे जे शहराकडे राहतात ते गॅसवरतीच जेवण बनवताना आपण बघितलंय आपल्या आयांना, आज्यांना. पण हे सगळं नक्की येतं कुठून? आणि लकीली मी स्वतः ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं असल्यामुळे मला पेट्रोलियम इंजिनियर एवढं खोलात नाही, पण एक सखोल पण सोप्या भाषेतली माहिती द्यायची होती. आणि तुम्हाला माहीत नसेल की किती, म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघतो त्यातल्या 80% गोष्टी तरी या क्रूड ऑइल आणि पेट्रोलियमचं प्रॉडक्ट किंवा बाय प्रॉडक्ट म्हणून आलेले असतात. आपल्याला वाटतही नाही. पण हे सगळं जे चाललेलं आहे जगामध्ये त्याच्यामुळे फक्त LPGच नव्हे तर होऊ शकतं की बाकी गोष्टींमध्ये सुद्धा थोडासा तुटवडा येऊ शकतो. याच्याबद्दलचा व्हिडिओ तो आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा की आम्ही तुमची पॉडकास्ट ऐकली आणि त्याच्यावरनं इथे आलो. अनायसे आम्ही काही गोष्टी
हेल्थसाठी करतच होतो. हं, पण मग असं वाटलं की हे टंचाई हं, किंवा खरंच कमर्शियल सिलेंडर्सचं चा तुटवडा, शॉर्टेज म्हणू, याच्यामध्ये आपल्याला स्वतःला एक विन-विन सिच्युएशन म्हणून काय करता येईल? हं, तर साधारण 2 आठवडे आधी हं. जेव्हा हे लवकर म्हणजे कळलं होतं की हां, खूपच नेसंट हां, स्टेजमध्ये होतं. होतं की शॉर्टेज होऊ शकतं. अजूनही अ, लॉकडाऊन लागू शकतो असंही म्हणत होते. लेट्स सी. तर तेव्हा मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपल्याला काय करता येईल, की कमर्शियल सिलेंडर्स वापरतात कुठे? हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये. आपण Swiggy, Zomato वगैरे, वगैरेवरून जे मागवतो तिकडे. आणि अजून तरी घरातल्या सिलेंडरचं ऐकलेलं नव्हतं, की हं, डिले होणार आहे, लेट होणार आहेत. हं. पण आम्ही एक निर्णय घेतला, की अं, अ, बाहेरचं अजिबात ऑर्डर करायचं नाही. सागरचा बर्थडे आहे 3 तारखेला. तर आम्ही विचार केला, की आजपासून 3 तारखेपर्यंत सो काहीतरी 15, 16, 17 दिवस होते त्याला किंवा आहेत व्हॉटएव्हर. तर म्हणजे अजूनही ते 15 दिवसाचा तो अवधी चालू आहे म्हणजे. हं. तर आम्ही विचार केला, की करून बघू ना, की उद्या जर Swiggy, Zomato बंदच झालं किंवा आपल्याला आवडतात ती रेस्टॉरंट हं. छोटी असतील, बट त्यांना टंचाई झाली आणि त्यामुळे त्यांना टेम्पररी का होईना शटडाउन करायला लागलं. तर असं हं. नको व्हायला, "अरे यार, हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं, ह्याचं क्रेव्हिंग होतंय" हं. वगैरे. त्यापेक्षा आत्मनिर्भर बनू थोडंसं. ॲट लीस्ट या बाबतीत तरी. हं. सो आपल्याकडे काही कूक नाहीये. सो आपण ठरवलं, की सगळे मील्स आपण घरीच करायचे. येस. म्हणजे तयार करायचे आणि खायचे. येस. आणि साधारण 2 आठवडे झाले आता त्याला हं. आणि म्हणजे एक क्लॅरिटी, की असं काय रोज आम्ही किंवा प्रत्येक मील बाहेरनं ऑर्डर करतो असं नाही. पण हां, असं ऑफकोर्स नाही. 3-4 दिवसातून एकदा थोडं काम वाढलं किंवा हां. प्लॅनिंगमध्ये थोडंसं वेळेमध्ये वर-खाली झालं तर करत होतो ऑर्डर असं हं, 3-4 दिवसातून एखाद वेळेस किंवा हं, आठवड्यातून 2 वेळा वगैरे असं. हं. पण मग या मागच्या 2 आठवड्यांमध्ये आम्ही ठरवलं होतं, की नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही किंवा कमीत कमी. कमीत कमी. येस. सो असं ठरवलं तेव्हा आमचं 2 आठवड्यात 3 मील्स बाहेरचे झाले. 3 मील्स आजचेच हां, 2 कालचं काल रात्रीचं, रात्रीचा. येस. आजच्या रात्रीचं आणि लास्ट वीकेंडला एक काहीतरी झालं होतं. आपण नाही लास्ट वीकेंडचे पण 2 झाले का? एक ते अቮकाडो टोस्टवालं होतं हां. येस. आणि आणि एक कुठलं तरी होतं का नाही, नाही? नाही. तेवढंच अቮकाडो टोस्ट. पण ह्याच्यात झालं असं, की धुरंधर बघायला गेलो होतो तेव्हाचं तेव्हा झालं. बरोबर. येस. धुरंधर धुरंधरवर 2. येऊच आपण. हं, हं, हं. पण याच्यात झालं असं, की ठीक आहे 2-4 वेळा 2 आठवड्यामध्ये बाहेरचं खाल्लं हे तर खरंच आहे. पण 2 मील्स असं हां. नाही, की 2 दिवस येस. लागोपाठ आणि असं हे नाही. बाहेर जाऊन खाल्लेलं आहे. हो. जेव्हा घरी येऊन बनवायला वेळ नव्हता वगैरे, वगैरे किंवा हं. जमलं नाही हं. कारण धुरंधर 15 तासाचा आहे. 4 पण बंगलोरचं ट्रॅफिक. तर ती ती त्या स्टोरीवर येऊच. पुढची स्टोरी तीच असेल या पॉडकास्टमधली कारण खूप गंमत झालेली आहे त्या दिवशी. पण बाहेरच खाल्लं म्हणजे बाहेरचं हं. ऑर्डर करून खाल्लं नाही आणि ते पण चांगलं खाल्लं. जितकं एकदम हेल्दी. हेल्दी जितकं हेल्दी खाता येईल. हं. अቮकाडो टोस्ट, अቮकाडो चांगलाच असतो तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतं का? हं. असं म्हणतात जे लोकं अቮकाडो टोस्ट खातात, ते स्वतःचं घर घेत नाहीत. कारण बिकॉज अቮकाडो त्यांना टोस्ट परवडतच नाही. हां. खरंय. अቮकाडोची चव पण असं अगदी 2 टोकं आहेत, ज्यांना आवडते किंवा अजिबात आवडत नाही असं, चव की असते का त्याला? हां, एक्झॅक्टली. मला आवडते म्हणजे अशी खूप चव असते. खोबरं नाही म्हणता येणार त्याला, पण खोबऱ्यासारखी. खोबऱ्याचं नाही. लोणी. हां, लोणी. लोण्यासारखं ऑलमोस्ट लोण्यासारखी, पण त्याला थोडंसं टेक्स्चर. खोबऱ्याचा एक हं. खोबऱ्याला असा एक वास येतो किंवा खोबरेल तेलात जर काही शिजवलेलं असेल, तर त्याला कसं थोडासा खोबऱ्याचा वास येस. येतो तसा त्याला अቮकाडोला. येस. मला तरी तसं थोडासा एक चव, वास, सुवास व्हॉटएव्हर. हं, हं. तर राइट. 2 येस. आणि मग एक प्रयत्न असाही केला, की आणि हे आपण करतच होतो आणि हे कदाचित आपल्या प्रेक्षकांसाठी पण एक चांगली आयडिया असेल, की तुम्हाला गॅस कमी वापरायचा असेल, तर नाश्त्यासाठी काय करता येईल? कारण
सहसा आपल्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी घरी आपण शिरा, पोहे, पोहे, उपमा वगैरे, वगैरे, वगैरे खातो. इडली सांबार. येस. या ऑलमोस्ट काही सगळ्या गोष्टी हरकत नाहीये हां, नाही म्हणजे याच्यात फक्त काहीच वाईट नाहीये. पण या सगळ्या गोष्टींमध्ये गॅस लागतो. बरोबर. तर मग गॅस शिवाय असं काही नाश्ता करता येईल का, की जो आपल्याला पोट पण भरेल, न्यूट्रिशियस पण आहे हं, आणि गॅसही लागणार नाही. तर तिन्ही गोष्टी बरोबर. करता येतील का? हं, तर आपण आपला नेहमीचा नाश्ता करतो त्याच्याबद्दल तर सांगूच ह्यांना. पण त्याच्याशिवाय मी जे व्हिडिओमध्ये की एल-पी-जी म्हणजे नक्की काय आणि त्याच्या टंचाई मागचं खरं सत्य हं. त्याच्यामध्ये एक 2-3 ऑप्शन्स असे म्हटलेत, की दडपे पोहे करू शकतात. कारण बरोबर, पातळ पोहे आहेत त्याच्यामध्ये काही तुम्हाला गॅस लागत नाही. जे काय कांदा, टोमॅटो वगैरे, वगैरे. बरोबर, त्याच्यानंतर आणि हेल्दी पण आहे. बरोबर. सुकी भेळ करू शकता. सेम स्टोरी. कुरमुरे आणि चुरमुरे, मुरमुरे तुम्ही काय पण हे म्हणाल त्याला. ब्रेकफास्टचे ऑप्शन्स नाहीयेत. आय एम दडपे सॉरी. पोहे असू हे शकतात, जर तुम्ही खूप नाही, हे खूप तसं खाल्ले तर. 4-5 वाजताच्या स्नॅक्सचे आयटम आहेत हे. हो, ते तर आहेच. पण मग तेव्हा पोहे खात नाही असं थोडीच असतं. का पोहे अत्र तत्र सर्वत्र आहेत. ते कधीही खाऊ शकतो. ते तर झालं. ते माझ्यासाठी ॲप्लिकेबल आहे. तुझ्यासाठी अजिबातच नाही, मी नाहीये. पोहे अत्र तत्र सर्वत्र काय कधीच नाही खाऊ शकत. आजकाल खातो ना पण का इलाज ते नाही. लग्न झाल्यावर खायला लागतात. पोरांनो. लग्न करायच्या आधी नाही खाल्ले ना. नाही, नाही, नाही. अ, नाही. आय डोंट थिंक दीज आर ब्रेकफास्ट हं. ऑप्शन्स. सॉरी. ओके. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे काही रेसिपीज आहेत का ज्या अशा गॅसशिवाय नाश्त्यासाठी करता येतील? आमची रेसिपी सांगतो. सॉरी, बट मी काय? कारण सांगते. हां. बिकॉज ते असं पहिलं मील जे असं वॉर्म, हार्टफुल, हार्टी असं पाहिजे. ते नाहीये. असं लाइक अ म्हणून वॉर्म हग म्हणतो तसं? हं, हं. तसं अं, म्हणून कदाचित असू शकतं. आय मे हं. बी रॉंग, याह. बट मला असं वाटतंय हे 2 कुठले काय भेळ आणि दडपे दडपे पोहे. पोहे, हो. दीज सीम लाइक अ 5 पीएम स्नॅक. हां, पण असं आहे की नाहीच तुम्ही म्हणजे गॅस वापरायचा तर अवेलेबलच काय करा? नाहीये. बरोबर. फळभाज्या खा. पण अगेन फळं आणि भाज्यांमध्ये ती मजा नाही जी असं फळभाज्या का चमचमीत. फळं आणि भाज्या? फळं आणि भाज्या. अच्छा. फळं आणि भाज्या याह. किंवा फळभाज्या पण. फळभाज्या काय असतात? टोमॅटो. कोबी? ए याह. हाऊ इज कोबी फळभाजी? ते असं त्याच्यातच असतं ना. याह. नाही, पानं असतात ना कोबीची पण. म्हणजे ते पानांचा भाग असतो ना तो. बरोबर. बट तरी कोबी इज फळभाजी. ओके. नाही गं? तुम्ही सांगा आम्हाला. नाही, आम्ही जरा कधी-कधी खूप मंद कच्चं आहेत. हो. कधी-कधी इंग्लिश खडे विषय. मीडियमच्या मुलांचं मराठी जरा मीडियमच असतं. दॅट्स ट्रू. दॅट्स ट्रू. त्या दिवशी यांनी जो त्या चित्पावन भाषेचा व्हिडिओ केला, हं. तर मी बघत होते आणि मी याला व्हिडिओ झाल्यावर विचारलं, "अहवाल म्हणजे काय?" मला नव्हतं हे माहिती. कुठलं आडनाव आहे? अहवाल पॅकर्स एंड मूव्हर्स. अ, They report you at every single step. अं, काय काय बोलत होतो आपण ह्याचं? फळभाजी. हां, इन जनरल काय मग गॅस न वापरता किंवा चूल न पेटवता. मायक्रोवेव्ह चालतं. खरंय. ओट्स. मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर, ओटीजी, हां. टोस्टर याह. मग जे इलेक्ट्रिकवाले टोस्ट आहेत ते वापरू शकतो. टोस्ट सँडविच, याह. बटाटा टोस्ट सँडविच. बटाटे कसे उकडणार? तेही मायक्रोवेव्हमध्ये. मायक्रोवेव्हमध्ये हो. माझा एक येस. आयरिश मित्र होता. हं. त्याने मला रेसिपी सांगितली होती. एक त्याच्यासाठी काय करायचं, की बटाटा उकडायचा असेल तुम्हाला तर काय लागतं? बटाटा पाणी. आणि मायक्रोवेव्ह. पाणी पण नाही लागत. बटाट्यात नाही पाणी गं? असतं ते पुरेसं आहे. बटाटा घ्यायचा, अच्छा. एक काटा घ्यायचा, ते फुल हं. मर्डर करायचं बटाट्याचं त्या काट्याने फुल बोकं करायचे सगळ्या बाजूंनी आणि हं. मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यायचं काहीतरी 2 मिनिटासाठी का काहीतरी. डन. का 5 मिनिटासाठी हे मला सगळे एक्झॅक्टली आठवत नाही. अमेरिकन मुलं हे असेच वागतात. म्हणजे नीनू पण हेच करतोय सध्या. हो, पण आता हे जनरली म्हणजे कॉलेजमध्ये काही चांगली गोष्ट नसतं. हां, आहे. येस. पण इंडियामध्ये आय डोंट थिंक सो लोकं करतात बिकॉज नाही. कुकर खूप इझिली हां, हां, अवेलेबल आहे. एक्झॅक्टली. पण ठीक आहे, आता तुम्हाला नसेल हां. अवेलेबल गॅस नाही, तुमच्याकडे नाही. किंवा ऑफ तुम्हाला कोर्स. वाचवायचं असेल, की ऑफ छान कोर्स. काहीतरी बनवायचं तेव्हाच गॅस वापरायचा. तर तुम्ही मग बटाट्याचं ते बरोबर.
तसा उकडून मग हम्म. सॅमिच टोस्ट करू शकतो जर तुमच्याकडे ते ग्रिल असेल ते वालं बरोबर. तसं. बट जर काय म्हणतात एलपीजी नसेल तर हा. इंडक्शनवर तर करता येतं. इंडक्शन घ्यायला लागतं त्याच्यासाठी तुम्ही. इंडक्शन ब्लिंकिटवर सोल्ड आउट आहे, Sold out. इन्स्टामार्टवर सगळीकडे sold सोल्ड out आउट आहेत. आहे. त्या दिवशी मी एक रील बघत होते की एक काका, ते त्यांचं दुकान आहे, तर रोज त्यांचा मुलगा त्यांना विचारत होता की पापा आप रोज कितना बेचते हो इंडक्शन वगैरे. म्हटलं रोज थोड़ी ना बेचते इंडक्शन, ऐसे महीने में 2-4 बेचते. और कल कितने बेचे आपने? कल 100 बेचे. सगळा स्टॉक संपला. लोक काय येडी माहित. झाले इंडक्शन मागे. आपल्याकडे नाहीये. हो, पण प्रॉब्लेम असा आहे की इंडक्शनची भांडी घ्यायला लागतात. आपल्याकडे आहेत. इंडक्शनची भांडी आहेत आपल्याकडे, पण ती त्याच्यासाठी आहेत की ते डबल यूज करता येतात. ते फ्लॅट लागतं खालनं ना. बट आपल्याकडे काही आहेत जी वापरू शकतो. आपल्याकडे आहेत. इन जनरल म्हणतोय मी, नाही म्हणजे लोकांचं खूप म्हणतोय. नाहीये, 2-4च असतील हां, म्हणजे, बट असं होऊन चहाचं जाईल भांडं. काम त्याच्यात. हं. बट असं इंडक्शन कुकर म्हणजे ते जे हॉट प्लेट असते त्याला चपट्या बुडाची भांडी लागतात जेणेकरून वाट. You said बुडाची. तर म्हणजे ते त्याला पूर्ण कॉन्टॅक्ट होतो सरफेस. म्हणजे ती हीट इंडक्शन. जास्त करेक्ट. चांगली वापरली जाते, नाहीतर करेक्ट. ती अशी नुसती हवा गरम नाही करायला तर तुम्ही आजूबाजूची. जर कढई ठेवून काही करत असाल तर आम्हालाही सांगा कसा वापर होतो त्याचा. Yes. सायन्स तर डबल असेल एक्सपेरिमेंट. कढई इंडक्शन. सायन्स एक्सपेरिमेंट वरून आठवलं, माझा एक हम्म. फ्रेंड आहे, हा. त्यांनी इंस्टाग्रामवर असं रिव्हील केलं की त्याला बाळ झालं. सो त्यांनी त्याचं कॅप्शन ते टाकलं वी डिड अ Experiment is सायन्स successful. एक्सपेरिमेंट. Just done a science experiment असं. वी जस्ट डिड आय थिंक. हो, सक्सेसफुल वगैरे ते नंतर कळेल. आता ते बाळ झालं म्हणजे सक्सेसफुलच झालं ना. यू नेवर नो. कसं आहे रे हा? वियर्ड. असं सायन्सच्या बाबतीत गफलत नाही चालत आपल्याला. हम सायन्स की साइड से. सायन्स की साइड से, येस. कशातला रेफरन्स आहे सांगा बरं. कॉमेंट्स मध्ये तर आपली रेसिपी आपण त्याच्याबद्दल सांगितलंच नाहीये. ब्रेकफास्ट सांग ना. स्मूदी स्मूदी म्हणजे काय असतं तर बेसिकली स्मूथ असतं, त्याला स्मूदी म्हणायचं. स्मूथ या शब्दावरून स्मूदी, आई त्याला सुदी म्हणायची सुदी. कधी-कधी. स्मूथी. स्मूथी. तर स्मूदी आम्ही का खातो / पितो इज बिकॉज सध्या 1 महिना झाला असेल आपण जिम करतोय. ह्याच्या आधी कधी केलं नाही असं नाही, बट कन्सिस्टंटली नाही केलं किंवा दुसरं काहीतरी करत होतो. तर तेव्हाही घेतच होतो स्मूदी म्हणजे. हा, पण ब्रेकफास्ट सारखं किंवा असं नव्हतं करत. आता आपण रुटीनली ब्रेकफास्ट 5-6 महिने झाले म्हणून असतील. करेक्ट. असं आठवड्यातले 6 दिवस तरी किंवा कमीत कमी 5 दिवस म्हणजे रुटीन मध्ये तेच असतं. अगदीच एक दिवस काहीतरी झालं नाही तर दुसरं काहीतरी खाल्लं असं होतं. तर हे याच्यासाठी करतो जेणेकरून नुसतं प्रोटीनचं पाणी पिण्याऐवजी थोडं अजून फिलिंग व्हावं. आणि जसं मगाशी म्हणलं तसं आम्ही दोघंच आहेत. दोघंही जरा थोडे बिझी असतो त्यामुळे, आणि कुक नाहीये. तर मग अजून एक मील ॲक्च्युअली बनवायच्या ऐवजी हे थोडं सोपं पडतं. मे बी हे फार लोकांना बॅचलर वाटेल की हे कसे राहतात वगैरे. बट प्रोटीन पावडर असते, त्याचा 1 स्कूप असतो. जो रेकमेंडेड म्हणजे तुमच्या पॅकेटवर असेल तो. 1 स्कूप प्रोटीन, त्याच्यात स्टील कट ओट्स. स्टील कट ओट्स म्हणजे काय? कारण ओट्स आय थिंक 2 किंवा 3 प्रकारचे येतात. इन्स्टंट ओट्स येतात. त्याच्यानंतर ते जमलं तर वापरू नका. त्याच्यात बरेच प्रिझर्वेटिव्हज असतात आणि ते जेवढे हेल्दी वाटतात तेवढे नाहीयेत. ते वाटतात पोहे, म्हणजे ते ओट्सचेच पोहे. ओट्स म्हणजे धान्यच एक प्रकारचं, गव्हासारखंच ऑलमोस्ट दिसणारं असतं. पण जनरली आपण जे इन्स्टंट ओट्स किंवा क्वेकर ओट्स किंवा असे जे असतात ते शिजवलेलेच असतात. बरोबर. स्टीम करून मग ते ड्राय पोह्यांसारखे चपट करून ड्राय केलेले असतात. त्याच्यामुळे ते न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणा किंवा इन जनरल जे पचनाला खूप जास्त सोपं जातं, पण त्याच्यामुळे आपल्याला कॉम्प्लेक्स कार्ब्स मिळत नाहीत. जे कॉम्प्लेक्स कार्ब्स जे हळूहळू आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. त्याच्यामुळे असं काही कार्ब्स म्हणजे जे खाऊन तुमची शुगर वाढते आपण जे म्हणतो ते नाही व्हायला पाहिजे.
म्हणून कॉम्प्लेक्स कार्ब्स खायचे, जे तुमच्या मध्ये स्लोली रिलीज होतात. सर आता हे कॉन्टेक्स्ट असा आहे की मराठीत स्निग्ध पदार्थ, जर मला वॉव! मराठीमध्ये नीट आठवत असेल तर. कार्ब्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. बेसिक आय याचं बिलीव्ह यू. ब्रेकडाऊन असतं की हे कन्व्हर्ट होतात शुगरमध्ये आणि करेक्ट. शुगरमधून आपल्या शरीराला एनर्जी मिळते. त्याच्यामुळे असे आपले आधीची पिढी असं 1000 वेळा चहा प्यायची अख्ख्या दिवसाच्या, ज्याच्यात साखर असायचं, कारण एकदम इन्स्टंट एनर्जी मिळते. त्याच्यामुळे जेवढी प्युरिफाईड साखर असेल तेवढी तुम्हाला इन्स्टंटली बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होणार. त्याच्यामुळे एनर्जी पटकन हवी असेल, म्हणजे हे खेळाडू वगैरे पण असतात, ते ग्लुकॉन डी सारखं घेतं, हे ग्लुकोजवालं काहीतरी पितात, कारण पटकन गेटोरेड वगैरे एकदम एनर्जी पटकन मिळते. चहा पण जनरली साखरेचा त्याच्यासाठीच प्यायला जायचा. 2-3-4 चमचे हां. साखर एवढूशा कप चहामध्ये. 4 चमचे साखर द्या आणि 1 अर्धा चमचा चहा त्याच्याबरोबर असं. पण सो ते इन्स्टंट साखर ती झाली आपली, जी पांढरी साखर असते क्रिस्टल फॉर्ममधली. त्याच्यानंतर गूळ, मध या सगळ्या गोष्टी येतात, की त्याच्यामध्ये फायबर असतं थोडंसं, पण तरी पटकन ॲब्झॉर्ब होणाऱ्यातलं आहे. त्याच्यानंतर येतं मैदा वगैरे यासारख्या गोष्टी, की कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याच्यात कॅलरीज आहेत आणि साखर पण खूप पटकन ॲब्झॉर्ब होते. म्हणून मैदा खाऊ नका असं आया आज्या म्हणायच्या. ते का खरं आहे? हे याच्यामुळे खरं आहे, कारण एनर्जी त्याच्यामधनं मिळते. बाबा आणि खूप काका पटकन. आणि आजोबा पण म्हणायचे, म्हणायचंय लेट्स. का? तेही म्हणायचे. ऐका जरा. आम्ही काका आणि आजोबा वयाचे झाल्यामुळे, Yeah. आजोबा नाही पण काका वयाचे झाल्यामुळे आम्ही आता सांगू शकतो की ऐकावं. ते झालं. त्याच्यानंतर येतं गहू. गहू पण तसं म्हटलं तर मैद्या एवढा पटकन नाही ॲब्झॉर्ब होत, पण गहू होतो ॲब्झॉर्ब. त्याच्यानंतर मग येतात हे सगळे ग्रेन्स आणि मिलेट्स. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त गहू पण ॲक्च्युअली खूप कमी केला आहे, किंवा खूप रादर कमी. नाहीच असं म्हणता येईल. सावरडोचा ब्रेड आम्ही घेतो. नाहीतर भाकरी खातो. हां, नाहीतर भाकरी ज्वारीची खातो. भाकरी. ज्वारी, बाजरी, नाचणी, हां. कधी-कधी तांदूळ, जर खिचडी केली तर असं कमी तांदूळ, मग तांदूळाच्या ऐवजी किनवा आणि मग काय डाळी वगैरे असं सगळं. करेक्ट. बट पॉइंट असा आहे की ओट्स जे आहेत, त्याचे जर ते पोहे घेतले त्या फॉर्ममधले, तर ते शिजलेलेच असतात. ते तुम्ही तसेच शिजलेले खाता, तर ते सिंपल असतं. कॉम्प्लेक्स काय असतं की स्टील कट ओट्स, जे लिटरली गव्हाचा तुकडा केला आहे असंच दिसतं. म्हणजे असं ते हातात घेऊन दाखवले तुम्हाला स्टील कट ओट्स, तर तुम्हाला हा गहू तुकडा आहे का दुसरा काही आहे कळणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण जेव्हा विकत घ्याल तेव्हा स्टील कट ओट्स आहेत ना, हे बघा. आणि ते परत रोल्ड नाही आहेत ना त्याच्यापुढे, कारण हल्ली तेही सुरू केलं त्यांनी, की म्हणायला स्टील कट ओट्स म्हणतात, खालती रोल्ड म्हणतात. रोल्डचा अर्थ तोच आहे की ते स्टीम करून मग रोल केलेले आहेत, त्याला काही अर्थ नाही. सो ते असे गव्हासारखेच, गव्हाच्या तुकडा गहू किंवा तुकडा तांदूळ जसं म्हणतो तसं तुकडा गहू असावा, असं ते ओट्स दिसतात. आणि हे ओट्स आपण आदल्या दिवशी भिजवतो, आदल्या रात्री भिजवतो. रात्री. जेणेकरून ते थोडं डायजेस्ट व्हायला इझी होईल. नाहीतर असं होईल की अख्खा ग्रेन किंवा धान्याचं कण जरी स्मूदी टाकला, जरी मिक्सरमध्ये टाकला, तरी तो कच्चा राहतो. मग त्याच्याऐवजी थोडंसं इझी टू डायजेस्ट व्हायला पाहिजे, म्हणून ते आदल्या रात्री भिजवतो. आता ते भिजवतोय तर त्याच्यात जवस ना, फ्लॅक्स सीड्स म्हणजे, आणि चिया सीड्स पण भिजवतो, जेणेकरून सब्जा. अजून काही बेनिफिट्स त्याच्यातनं मिळतील. फ्लॅक्स सीड्स मधनं ओमेगा 3 मिळतं, करेक्ट. म्हणजे आपलं व्हिटॅमिन डी. आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि फिश सॉस किंवा फिशवाल्या गोष्टी तर तुम्ही खाऊ शकत नसाल, तर जवस एक नंबर. आणि मग हे थोडं भिजवलेल्या गोष्टी झाल्या. प्रोटीन पावडरचा स्कूप एक सांगितला, प्रत्येकी एक. आणि मग अजून थोडं फायबर, थोडी टेस्ट यावी म्हणून केळं टाकतो. बाबांना केळ्याची ॲलर्जी आहे, ते आले होते तेव्हा पपई आय थिंक टाकली होती, का सफरचंद टाकलं होतं. आणि त्याच्या बरोबरीने अजून एखादी बेरी ज्याच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, म्हणून स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी. आय नो ह्या सगळ्या गोष्टी महाग आहेत, हे फार असं, हे काय बंगलोरवाली लोक असं खातात पितात, हे आपलं काही जेवण नाहीये, हे बरोबर आहे, आपलं नाहीये. बट तरी खाल्लं तरी हरकत नाही, चांगली एनर्जी मिळते, बॉडीसाठी चांगलं आहे. तुम्ही हेल्दी एनर्जी आहे. अशी मिळते की तुम्हाला पूर्ण दिवसभर
थोडी एनर्जी मिळत जाते. ती एकदम पटकन काहीतरी एनर्जी मिळाली आणि मग नंतर 2 तासांनी एकदम तुम्ही मरगळून पडलात असं होत नाही असं त्याच्यामुळे. होत नाही. सॉरी जरा विषय हा म्हणजे पॉडकास्ट फॉर्मॅटच असा आहे की विषय भरकटू शकतो. येस. बट द पॉइंट इज भरकटला तरी हरकत नाही बिकॉज हं, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना असेच बोलता. हं. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींसारखं वातावरण मिळू शकतं. आय एम नॉट सेइंग की मिळेलच, बट हं. मिळू शकतं. बट मी मागच्या एका गुढीपाडव्याच्या एपिसोडमध्ये असं म्हणलं होतं की बाकीच्यांचे सण आपण जर साजरे केले बरोबर आहे. तर ते आपल्याला वेगळे अनोळखी वाटू शकतात. हं. बट ते अनोळखी आहेत किंवा ते कधी आढळले नाहीत आपल्याला, ह्याचा अर्थ ते वाईट आहेत किंवा असं काही नाहीये. ते फक्त वेगळे आहेत आणि ते ते वेगळे आहेत म्हणून ते छान पण आहेत बिकॉज सगळे जर सेम झाले जगात, वेदर इट्स फूड ऑर सेलिब्रेशन्स ऑर हं, व्हॉटएव्हर, हं, हं, हं. तर मग बोरिंग आहे. बरोबर. तर तसंच हे या फूड बाबतीत मला सांगायचंय. हं, मला माहिती आहे की ते आपलं नाहीये किंवा आपण काय लहानपणापासून हे खाल्लेलं नाहीये. आपले आजी-आजोबा काय हे खायचे का वगैरे, हं, हं, हं. सगळं मान्य. बट काही हरकत नाहीये ना हं. म्हणजे. आणि असं आहे की तुम्ही जसे राहताय, तुमचं राहणीमान जसं आहे त्याप्रमाणे थोडे बदल करायला काही हरकत नाही. कारण आपले आजी-आजोबा जे खायचे त्यावेळेला ते शेतात काम चालायचे, शेतात करायचे. काम करायचे, केवढे काटक होते. त्याच्यामुळे त्यांनी कितीही एनर्जी डेन्स म्हणतो अशा गोष्टी खाल्ल्या. कितीही साखर घातलेला चहा प्यायला त्यांना कधी काही व्हायचं नाही. आपण 8 तास बसून काम करतो. करेक्ट. हवा वेगळी होती तेव्हा, जास्त प्युअर होती. हं. सगळ्या इन्ग्रीडियंट्सची क्वालिटी जास्त प्युअर एक्झॅक्टली. होती. येस. काही अडल्ट्रेशन, काही भेसळपणा नव्हता त्याच्यात. सो त्यांची बॉडी ते अफोर्ड करू शकायची. हं. आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये अगेन त्याचं काही म्हणजे ते प्रमोट नाही करत आहे हं, हं, म्हणजे. हं, हं. बट काही जॉब्स असतील किंवा काही दुसऱ्या अडचणी, गोष्टी, कंडिशन्स असतील त्याच्यामुळे करायला लागतं हं. किंवा होतं, केलं येस. जातं. तर मग काही हरकत नाही हे हं. फॉलो करून बघायला. हं. आणि तुम्हाला नाही आवडलं तर असं काही नाही, तुम्ही नका दुसऱ्या दिवशी करू. पोहे बनवा. काही हरकत नाही. बट एकदा ट्राय करून हां. बघा म्हणजे हं. असं आणि मला याच्यात साखर ॲड केलेली अजिबात नाही. तुम्ही जर बाहेर दुकानात कुठल्या असं फास्ट फूडच्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे स्मूदी ऑर्डर केली, तर त्याच्यामध्ये भरभरून साखर भरभरून घातलेली साखर, असते. सिरप वगैरे हां, एक्झॅक्टली. टाकतात. त्याच्यामुळे तुम्हाला गंमत म्हणून पण कधीतरी हां, हे घरी स्मूदी अप करून आपण पिऊया असंही करायचं असेल, तेव्हाही तुम्हाला करता येईल, की वेगळं करेक्ट. काहीतरी पण चांगलं, घरी हं, घरगुती हं. आणि काही ॲडेड शुगर, ॲडेड काहीतरी वाईट नसलेलं. थोडं दही पण टाकतो, येस. थोडं प्रोटीन अजून हं. किंवा थोडं डायजेस्ट येस. करायला इझी होईल. हां. थोडं काय ते प्री का प्रोबायोटिक. प्रीबायोटिक, प्रोबायोटिक हां. असं दोन्ही. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी कॉफी पावडर, हं. थोडंसं व्हॅनिला हं, एसेन्स, हं, हं. त्याच्यानी स्मेल, हां, फ्लेवर फ्लेवर तुम्हाला चांगला जो येतो. फ्लेवर आवडीचा पीनट असेल. बटर, आल्मंड बटर, कॅश्यू बटर, व्हॉटएव्हर इट इज, व्हॉटएव्हर यू प्रिफर, व्हॉट हं. यू लाइक. फक्त हे बटर वगैरे पण हे जे पीनट बटर, आल्मंड बटर वगैरे हे पण हां, ते तुम्ही जरा खरं म्हणजे. चांगलं घ्या. कारण बऱ्याचदा ना या नेहमीच्या बिग ब्रँड कंपन्या ज्या म्हणतो, ते पीनट असतात त्याच्यामध्ये, पण त्याच्याबरोबर असं भरभरून दुसऱ्या गोष्टी, साखर आणि काय घातलेलं असतं. प्रिझर्व्हेटिव्हज प्रिझर्व्हेटिव्हज सगळे. वगैरे. घरी त्याच्यामुळे करा, सोपं आहे. घरी मिक्सरमधनं फिरवायचं, येतं त्याचं. काही नाही, फक्त भाजायचंय. काय काजू असेल, हां. पीनट असेल, आल्मंड असेल, भाजायचं. मिक्सरमधनं फिरवत राहायचं, फिरवत राहायचं, फिरवत राहायचं आणि मग खूप कंटाळा येतो. तेव्हा असं वाटतं, की अरे काही होणार आहे का ह्याचं? मग अजून तेव्हा फिरवत राहायचं. तेव्हा मग होतं पीनट बटर किंवा आल्मंड. आपण घरी किती हो, हो. अमेझिंग केलंय आणि तुम्हाला म्हणजे. करायचं नसेल तरी हे स्पॉन्सर्ड नाहीये. कोणी बघत असेल या कंपनीमधनं तर केलं आम्हाला स्पॉन्सर तरी काही हरकत नाही. पण करा, आम्हाला करा. एक कंपनी सापडली ज्याचं नाव होल ट्रूथ. द द होल होल ट्रूथ. ट्रूथ. त्यांचं पीनट बटर याच्यामध्ये एकच इन्ग्रेडियंट असतं पीनट्स. येस. त्यांचे चॉकलेट्स पण येतात. त्याच्यामध्ये 2च इन्ग्रेडियंट्स असतात. चॉकलेट्स आणि खजूर. काहीतरी फ्लेवर, काय तुम्ही ऑरेंज, आता हेझलनट घेतलं तर हेझलनट. चॉकलेट, खजूर आणि हेझलनट. तुम्ही जर हां. फ्रूट अँड नट घेतलं तर चॉकलेट हां, सी सॉल्ट, सी सॉल्ट घेतलं व्हॉटएव्हर. तर तेवढं. पण साखर, हे हां, हां. ते केकिंग नाही. एजंट आणि असं काही नाही. स्ट्रेट तेल-बिल फॉरवर्ड. नाही म्हणजे काही. आणि आम्ही प्रोटीन पण त्यांचंच वापरतो. हं. त्याच्यामुळे क्लीन प्रोटीन असतं आणि आम्ही अनफ्लेवर्ड घेतो. करेक्ट. कारण आम्ही आमच्याच जे काही फळं घालणार असतो त्याच्यामध्ये त्याचं
फ्लेवर येतो त्याला वेगळा. हम्म. जर आम्हाला कॉफी फ्लेवर असेल तर ते हम्म. इन्स्टंट कॉफी टाकता येते पाम त्याच्यामध्ये. ऑइल कशातच नाहीये थँकफुली. हम्म. पाम ऑइल इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. हम्म. थँक्यू बाय. नाही बाय नाही. एक क्विक रिकॅप देतो ना मग स्मूदीचा. असं 2 कप स्मूदी करायची असेल तर आम्ही आदल्या रात्री एक वाटी ओट्स स्टील कट भिजवतो दोघांचे दोघांचे एक मिळून. स्कूप. हां, 1 वाटी. हा, 1 वाटी. त्याच्यामध्ये 2 चमचे छोटे चमचे जे आपले असतात तेवढे फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस. त्याच्यानंतर सब्जा साधारण 1 आपला पोह्यांचा चमचा असतो तेवढा सब्जा. हे भिजवायचं आदल्या रात्री. पोह्यांचा चमचा इज अ व्हेरी काको थिंग बरं का. हां, तर हे भिजवायचं. दुसऱ्या दिवशी मिक्सर घ्यायचा, त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं. जर एक्स्ट्रा पाणी असेल तर सहसा काढून टाका. आपण ज्यांनी चटण्या किंवा इडली वड्याचं बॅटर बरोबर. केलंय त्यांना माहिती आहे की एक्स्ट्रा पाणी असेल तर जरा गोष्टी खडबडीत राहतात किंवा सो एक्स्ट्रा पाणी काढून टाका. सो हे भिजलेले ओट्स, जवस, Chia सब्जा seeds. हे टाकलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दही आम्ही अगेन मोठा थोडंसं. चमचा 2 चमचे म्हणजे 1 चमचा पर हेड. त्याच्यानंतर 1 स्कूप पर हेड अनफ्लेवर्ड प्रोटीन. हम्म. त्याच्यानंतर प्रत्येकी 1 केळं. जर हम्म. छोटी वेलची केळी असतील तर 2 प्रत्येकी. आणि त्याच्यानंतर थोडंसं एक हात म्हणजे मूठभर स्ट्रॉबेरी असेल, ब्लूबेरी असेल, दुसऱ्या कुठल्या बेरीज असतील तर त्या. आणि त्या नसतील तर मग त्याच्या जागी पीनट बटर वगैरे हम्म. टाकलं तर. आणि थोडंसं पाणी घालून फिरवायचं. जर बर्फ टाकला तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 खडे बर्फाचे टाकले तर ते अजून छान मिक्स होतं आणि एक स्मूथ होतं आणि गार पण होतं. त्याच्यामुळे ते प्यायलाही अजून मजा येते. आणि पोट गॅरंटीड भरतं. हे जर तुम्ही असं 9-9:30ला प्यायलं तर त्याच्यानंतर साधारण काय 11:30-12 2-3 पर्यंत तास तरी तरी नाही. जेवणाची भूक लागत नाही. बट हे वर्कआउट केला असेल तर रेकमेंडेड आहे. आता वर्कआउट केला असेल तर ते प्रोटीन जे तुम्ही घेताय ते शरीराला चांगलं लागतं. कारण म्हणजे तुम्हाला ते मसलकडे जातं, नाही तर हं. त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होईल. होऊ सो शकतं. नुसतंच प्रोटीन खाऊन उपयोग किंवा नाहीये. बॉडी डिस्कार्ड करून टाकेल की हा, म्हणजे मग ते पैसे म्हणजे फुकट अगेन ते घालवल्यासारखेच आहे. परत उपयोग नाही. येस. त्याच्यामुळे व्यायाम करा आणि मग प्या. शुअर. व्हॉटएव्हर यू लाइक. व्यायाम करायला व्यायाम इन गॅस द नाही सेन्स. लागत. या. तुमच्या अजून काही रेसिपीज आहेत का जे तुम्ही असं पोस्ट वर्कआउट म्हणून पिता? किंवा मग सध्या जरा गॅस कमी होणार असेल, झाला असेल वगैरे वगैरे तर तुम्ही काय बनवता? सो ओट्स नाश्त्यासाठी? आपण म्हणत होतो की ओट्स तर दुसऱ्या काही रेसिपीज सुद्धा तुम्ही बनवू शकता. म्हणजे ब्रेकफास्ट ऑप्शन्स मध्ये. हो, असं ते उपमा वगैरे टाईप पण तुम्ही करू शकता त्याचं. या. रव्याच्या ऐवजी ते ओट्स वापरले एक्झॅक्टली. असं. आणि ते पण मायक्रोवेव्ह मध्ये होतं. ते दुसरेवाले होतात. ते जे रोल्ड ओट्स असतात ना ते होतात. अच्छा. हे ओट्स उकडायलाच म्हणजे 10 मिनिटं उकळायलाच लागतं. पण होतात 10 मिनिटात उकळून होतात. स्टील यू कॅन डू इट. म्हणजे याचं असं पेज सारखी करू शकता तुम्ही वगैरे वगैरे. पण अगेन गॅस हे सगळं ऐकताना असं वाटत असेल की हे काय बोलताय, काय भरवतात, काय बडबड असं का करतात. खातात पितात, हे नॉर्मल का नाही जेवतेत. बट असं आहे की थोडंसं आम्ही रिसर्च केला, थोडंसं आम्ही पॉझिटिव्ह बेनिफिट्स बघितले त्याचे. आमच्या बॉडीला सूट झालं. आम्हाला काही लोकांनी रेकमेंड केलं, न्यूट्रिशनिस्ट असू देत किंवा पर्सनल ट्रेनर वगैरे जिममध्ये जे आहेत ते. सो आम्ही कंटिन्यू करतोय. बट हे आम्ही ओव्हरऑल हा टॉपिकच ह्याच्यासाठी सुरू केला की गॅसची सध्या टंचाई आहे. तुम्हालाही जर असं वाटत असेल की असं होऊ शकतं, तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या असतील किंवा एक वेगळं डिसिप्लिन तुमच्या लाईफमध्ये आणायचं असेल, तर हे सगळं आहे. तुम्हाला हे खूप असं काय प्रवचन वाटत असेल तर आय एम व्हेरी सॉरी. बट देन बोरिंग लाईफस्टाईल इज अ सस्टेनेबल लाईफस्टाईल. हे या एजमध्ये आलं की कळतं. या एजमध्ये आलं की करावं लागतं. आणि अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की तुम्ही बाहेरचं जर सारखं खात असाल ना तर त्याची मजा निघून जाते. हे That's 2 true. आठवडे घरी खाल्ल्यानंतर जेव्हा बाहेरचं ऑर्डर केलं तेव्हा त्याची मजा अजून जास्त आली. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच असं मजा घ्यायची असेल तर मग नेहमीचं खा आणि मग सेलिब्रेट करायला काहीतरी हे करायला मग बाहेरचं खा, एन्जॉय करा. जे आई-बाबा सांगायचे घरचं खा, छान खा, ते आत्ता सगळं म्हणजे जाणवतंय. हाउएव्हर हे आत्ता जाणवतंय ह्याच्यासाठी बिकॉज
थोडी मजा केली आपण, थोडं खाल्लं, येस. थोडं वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या ठिकाणचं वगैरे. तर खाऊ नका असं नाही, बट थोडं बॅलन्स करा प्रपोर्शन वगैरे. पोर्शन्स पण ॲक्चुअली. आणि अजून एक घरचं खाल्ल्याचा बेनिफिट मला पर्सनली जाणवला. तो सांगते की दर रविवारी आमच्याकडे अ, जे कचरा गोळा करायला येतात, ते सुका कचरा, ओला कचरा, मेडिसिनल कचरा असं सगळे एका रविवार हा दिवस आहे. तेव्हा सगळ्या प्रकारचा कचरा नेतात. तर आज मी जेव्हा ठेवला व्हॉटएव्हर पिशव्या वगैरे पिशव्या, सगळं. डस्टबिन असेल व्हॉटएव्हर, तेव्हा सुका कचरा हार्डली काही होता आणि ओला कचरा एवढा होता. म्हणजे एवढ्या भाज्या खाल्ल्या गेल्या, इतकं फळं चिरली गेली आणि काय कलिंगड असेल किंवा टरबूज असेल किंवा खरबूज असेल, अजून काही मेलन असेल, पपई असेल, या सगळ्याच्या साली, बिया वगैरे. सो तुम्हाला असा बदल जर जाणवला किंवा अजून काही असेल, तर आम्हाला सांगा हेल्दी लाईफस्टाईलचे काही बाय प्रॉडक्ट्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे समथिंग डिफरंट. हे मला आज पहिल्यांदा जाणवलं, की अरे, हे इन्व्हर्स झालंय. जेव्हा असं स्विगी, झोमॅटो, स्विश, बिस्ट्रो अजून काय-काय होतं तेव्हा उलटं व्हायचं म्हणजे. बट अगेन नेहमी नाही, कधी-कधी वीकेंडला वगैरे. बट हां, असं आज मला जाणवलं. अजून काय केलं मागच्या 2 आठवड्यांमध्ये? मी एक सांगू शकतो. येस. तुमच्यापैकी कोणी जर वाचक असेल, जे इंग्रजी पुस्तके वाचतात, त्यांच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे, न्यूज आहे. मी एक नवीन पुस्तक लिहितोय आणि ते दर आठवड्याला, जसं आपण साप्ताहिक मालिका असायच्या जुन्या काळी, तसं दर आठवड्याला एक नवीन भाग त्या पुस्तकाचा रिलीज करतोय. वॉटपॅड नावाची एक वेबसाईट आहे, ज्याच्यावरती वॉटपॅड? वॉटपॅड Watt, WATT. या. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकूच. हे एक रफ किंवा ड्राफ्ट फॉर्मॅट मध्ये आहे, या अर्थाने की कथा पूर्ण आहे किंवा जे त्याचा जो मेन मजकूर आहे तो त्या चॅप्टर प्रमाणे येतच राहील, पण जशी जशी कथा पुढे जाते, जसं जसं पुस्तक पूर्ण होत जातंय, काही गोष्टी या थोड्याफार बदलू शकतात. तर या जर्नीमध्ये, या सहलीमध्ये तुम्हाला जर काही कॉमेंट्स करायचे असतील त्याच्यावर, किंवा काही एडिट करायला हवं यातलं, काही कन्फ्युजिंग वाटतंय, काही असं काही जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही वॉटपॅडच्या त्या पुस्तकाच्या लिंकवरती जाऊन कॉमेंट्स करू शकता. आणि एकदा का हे सगळे चॅप्टर्स झाले, लिहून झाले पूर्ण, की मॅन्युस्क्रिप्ट तयार होईल आणि ते आपण पुढे जाऊन पब्लिशिंगच्या वाटेने त्याची वाटचाल आपल्याला करता येईल. सो एक अजून एक वेगळी नवीन गोष्ट सुरू झालेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. चांगलीच गोष्ट आहे. खूप भारी आहे. मी वाचले काही किती 4-5 चॅप्टर्स. आतापर्यंत 5 लाईव्ह झालेत. पहिलाच चॅप्टर मला खूप आवडला. असं व्हिज्युअल इमेजरी. अगेन सॉरी, मी असं काही मुद्दामून नाही करत. कधी-कधी काही शब्द नॅचरली येतात, म्हणजे नैसर्गिकरित्या. व्हिज्युअल इमेजरी काय आहे, म्हणजे असं बरोबर, जे आपण जे बघतोय त्याचं हा प्रॉब्लेम असू शकतो, की अस्सल मराठी शब्द काय कोण आठवली? अस्सल मराठी शब्द कधी-कधी आठवत नाही. तितका इंग्लिशचा वापर होतो, की म्हणजे कधी-कधी अहवाल काय असतं विचारायला लागतं. बट अहवाल मी नव्हता वापरला आधी. मला ते जे काय शाळेत हिंदी, मराठी व्हॉटएव्हर जे पेपरमध्ये प्रश्न यायचे, त्याच्यात निबंध असायचा किंवा पत्र असायचं. अहवाल मी या दोन्ही भाषेत लिहिलेला नाहीये, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलाय. कारण तुमच्याकडे फक्त DD1 किंवा सह्याद्री कधीच नव्हतं. 7 वाजताच्या बातम्या असायच्या, त्याच्यामध्ये बऱ्याचदा हे वापरलं जायचं मराठीतल्या. पण मग ते झी मराठीवाले बातम्यांमधले हे नाही इंग्रज वापरत. जाळलेले आहेत ना. खरंच का? आय थिंक सो. किंवा तेव्हा मी ऐकला कारण असेल, मला दूरदर्शनवरती
प्युअर, एकदम प्युअर हिंदी असेल किंवा मराठी असेल, शुद्ध राइट. भाषेतच बोलले पाहिजे. भाषेत. अम, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अहवाल वगैरे किंवा पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं असतं अहवाल. बरं आता व्हिज्युअल इमेजरी सांग. अ, इज इट काय म्हणतात? व्हॉट इज दॅट वर्ड? व्हिज्युअल इज दृष्टी? हां. थोडक्यात सांगायचं झालं तर दृष्टीचित्र. जे दृष्टीचं चित्रीकरण. हां. काय? नाही, जे दिसतंय ते शब्दात खूप छान मांडलंय. त्यामुळे त्याला जे डोक्यात त्याच्या आहे किंवा त्याला जे उभं करायचंय आपल्यासमोर, हे खूप व्यवस्थित कळतं. सो भलेही एखाद्या गोष्टीची चव असेल, वास असेल, काहीतरी दिसतंय, ते किती मोठं आहे, ते किती छोटं आहे किंवा ते किती अंधारात आहे, ते किती उजेडात आहे, हे सगळं खूप छान मांडलंय त्यांनी. त्याच्यामुळे वाचण्यात म्हणजे ते वाचलं की आपण त्या गोष्टीत सामावून जातो. which I think is a tremendous quality and not everyone has it. सो वर्ड्सवर्थला म्हणून नेचर पोएट म्हणायचे. Oh. विलियम नाही का तो? तोच तो. विलियम ते अं, चेंडू हलवायचा तो. शेक्सपियर. असो, काही समरी सांगायची आहे का तुला त्यांना? असं समरी नाही, काय म्हणतो, IMDb डिस्क्रिप्शन असतं तसं, की स्पॉइलर न Of देता what? पुस्तकाचं नावच नाही सांगितलं. पुस्तकाचं नाव काय आहे? द माउंटन ऑफ इटर्नल Yeah. फ्लेम. Yeah. या मला नावातच काही नाही गोष्टी समरी दडलेल्या द्यायची. आहेत. थोडं वाचू दे ना, पुढच्या आठवड्यात सांगू समरी. समरी नाही, पण असं एक लाईन इंट्रोडक्टरी, की काय? एक माणूस असतो. हं. कसली वाढीव समरी. झालं. येस, एक माणूस असतो. ह्याच्या पुढचं तुम्ही थोडंसं वाचा, मग एक पुढचं वाक्य पुढच्या एपिसोड. एक आटपाट नावाचे शहर होते. आटपाट नगर होते. नगर होते, सॉरी, इट वॉज स्मॉलर शहर. नगर छोटं असतं का? नगर छोटं असतं. हो, नगर मग महानगर, नगरपालिका, महानगरपालिका. ओ या. तेरी हो. नवीन गोष्टी कळतात मध्येच. उपहार म्हणजे नक्की काय ते मला कळलं. उपहारगृह म्हणजे नक्की काय. या, दॅट वाज सो कूल. या, आहार म्हणजे तुमचा मील. आहार, मील. उपआहार म्हणजे छोटा आहार. म्हणजे स्नॅक्स. हे आत्ता कळलंय मला मागच्या वर्षी. ते प वरनं कुठलं आपण दादरला गेलो ते? प्रकाश. प्रकाश. येस. येस. किंवा ह्याला गेलो शनिवार पेठेत, ते कुठलं होतं? प्रभा. प्रभा. विषय खोल. टिळक. बिपिनला नाही गेलाय अजून. एकदा गेलो आम्ही, म्हणजे हा पुण्याचा नाहीये, त्यामुळे आम्ही पुण्यात हार्डली एकदा दोनदा भेटलोय फक्त किंवा बाहेर पडलोय. असं जेव्हा पुण्यात होतो तेव्हा. दोघंही एकत्र जेव्हा पुण्यात होतो तेव्हा एक दोनदाच बाहेर पडलोय. आणि जरा तेव्हा नेमका सांगायला बिपिन पुढे बाहेर पडलं नव्हतं. आपण गेलो होतो बिपिन शोधायला ना. Exact. शोधायला म्हणजे नाही. तिकडे गेलो होतो. We went there बिपिन directly. वॉज आउट ऑफ टाउन. बिपिन मला शोधायची गरज नाही. काही पण मेसेज नको पोचू. बाय द वे आम्ही दोघं असले तरी अफवा पसरवतो बरं का काहीतरी. दोघांमध्येच. येस. किंवा शायनिंग मारतो. तो आम्हीच दोघं आहे घरी तरी पण शायनिंग मारतो. आपण पाणी प्यायचं. सॉरी, जो हे लोक फक्त ऑडिओ ऐकतायत, थोडासा आम्ही वॉटर ब्रेक घेतला, कारण मागचे साधारण 40 मिनिटं झाले तुम्ही आमची बडबड ऐकताय. थोडीशी तहान लागली. तुम्ही पण पाणी पिऊन घ्या. स्टे हायड्रेटेड. अनदर हेल्थ टिप. ते सेलिब्रिटी म्हणतात ना, मॅम व्हॉट डू यू डू फॉर युअर फ्लॉलेस स्किन? Oh, I just drink a lot of water, stay hydrated. I drink a liter of water when I get up. एवढं पाणी प्या की पोटामध्ये जागाच नाही राहणार काही खायची. नाही, पण साधारण 3-1 लिटर पाणी प्यावं असं म्हणतात. तहान लागली की प्यावं. उन्हाळ्यात जास्त, पावसाळ्यात कमी, हिवाळ्यात अजून कमी. ते नॅचरली होतं. म्हणजे बर्डन हिवाळ्यात मग पाणी पिण्यासाठी मेहनत थोडी जास्त करायला लागेल. थोडं कोमट. अगेन हे लोक काय बोलतात, पाणी पिण्याची कसली मेहनत आली आहे. बट जेव्हा पाणी पित नाही आणि किडनी स्टोन होतं तेव्हा कळेल मग की अरे पाणी प्यायला. ओ बाय द वे, मी जस्ट लिटरली ह्या पॉडकास्ट शूट करायच्या आधी एक वाचलं की एक माणूस आहे जो रोज
3 लिटर कोक प्यायचा. आता ते कोक म्हणजे कोक का कुठलाही सोडा आय डोंट नो. बट हं. देन काही ड्युरेशन नंतर त्याच्या बॉडीमध्ये 35 किडनी स्टोन्स डॉक्टर्सनी काढले. बापरे! क्रेझी. किती? 3 लिटरला 35. रोज 3 लिटर. 4 लिटरला 45. क्रेझी. स्पीकिंग ऑफ क्रेझी, धुरंधर द रिव्हेंज आला आणि त्यांनी कहर केला. आपण किती पहिल्याच वीकेंडला गेलो होतो ना? गुरुवारी आला? पहिल्या दिवशी नाही, सो पहिल्या दिवशी नाही गेलो सो आपण. आम्ही 19ला गेलो. हां, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी येस. सकाळी गुढीपाडवा, संध्याकाळी धुरंधर. हं. झालं, दिवस संपलं. हां. ऑफकोर्स म्हणजे. असं 8 तासाची ड्युटी करतात ना, तसं केलं आपण. कारण एकतर 18 तारखेला त्यांनी प्री रिलीज प्री किंवा पेड पेड प्रिव्ह्यूज केले होते. प्रिव्ह्यूज. हां. तर ते तर तिकीट्स आपल्याला मिळालेच नाही आणि काम होतं त्याच्यामुळे सुट्टी एक्झॅक्टली. नव्हती वगैरे, वगैरे. पण 19 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टी होती. सकाळी गुढी उभारली, छान मसाले भात, तोंडली भात आणि टोमॅटोचं सार खाल्लं. अगेन हा काय बेत आहे तुमचा? मजा येते. श्रीखंड पुरी कुठे? अरे चालतं, काही हं. बिघडत नाही थोडं वेगळं केलं तर. येस. म्हणजे आणि असं आहे की जे आम्हाला आवडतं तेच आमच्या देवांना पण आवडतं. हं. हाऊ तुमच्या कन्व्हिनियंट. आवडीचे चमचमीत पदार्थ आमच्या देवांना पण आवडतात. आणि देवांना सगळेच जण सगळेच श्रीखंड आवडतात. पुरी देतात. मग हां, आम्हाला वेगळं जरा कोण वेगळं. देतं? झलक तो मिलना चाहिए. Yeah. तर ते खाल्लं आणि मग दुपारी कधी निघालो आपण? 3 वाजता निघालो घरातून. Yeah, because शो 6 वाजताचा होता. yeah, 3:30ला आय थिंक निघालो. बंगलोर. 5:30चा का व्हॉटएव्हर शो होता. बट हां. आम्ही 5 लांबच्या 5:50चा थिएटरचं शो तिकीट होता. बुक केलं हां. होतं. जवळच्या थिएटरमध्ये असं पहिल्या रांगेत आयमॅक्समध्ये असं बघून आणि असं दुप्पट किमतीला. हं. हां, ऑलमोस्ट या. हे आम्ही म्हणून मग लांब थोडं गेलो. लांब बट तिथं लांब 4थ्या रो मधलं किंवा 3ऱ्या रो मधलं तिकीट एक्झॅक्टली. मिळालं. मधलं मिळालं पण त्याच्यामुळे ठीक आहे म्हणजे अगदीच. आणि आम्हाला लवकर जायचं होतं कारण आम्हाला असं सोशल मीडिया आणि स्पॉयलर्स WhatsApp नको आणि होते. Instagramवरती काही मला एक नाही, अर्ध स्पॉइलर मिळालं होतं. हं. ते आपण सांगतोय का? स्पॉइलर आत्तापर्यंत तुम्ही पिक्चर बघितलाय का? नसेल बघितला तर बघा. आपण स्पॉइलर फ्री रिव्ह्यू करू आत्ता आणि नंतर करू आम्ही ॲक्चुअलवाला पण स्पॉइलरवाला. सो लेडीज अँड जेंटलमन. यू आर स्टिल नॉट रेडी फॉर दिस. 3 तास 50 मिनिटं 55 मिनिटाचा काहीतरी आहे पिक्चर. 5:45चा शो होता. तो 6:15ला ॲक्चुअल पिक्चर सुरू झाला. आय नो. आणि त्याच्यानंतर संपेस्तोवर किती 10:15 10:30 झाले होते. जे आम्ही 3 वाजता घरातून निघालोय 3-3:30ला ते 10:15 10:30ला पिक्चर संपला आणि त्याच्यानंतर परत साधारण एक तास घरी यायला. तर आम्ही 3 ते 11 11:30 11 नाही 11:30 मी हे आम्ही सांगतोय ह्याच्यासाठी की तुमचा जर प्लॅन असेल तर असं थोडं मागे पुढे पण थोडं प्लॅन करा. म्हणजे बिकॉज मी आता आई-बाबांचं जेव्हा तिकीट काढलं तेव्हा त्यांना तसंच सांगितलं होतं की तुम्हाला संध्याकाळी काहीतरी 6 वाजता त्यांचं काहीतरी काम होतं. पिक्चर 12:30चा आहे. सो तुम्हाला अर्धा पाऊण तास आधी हो. निघायचं, पिक्चरला पोहोचायचं. मग ते काय ट्रेलर्स, ॲड्स वगैरे दाखवतात. मग ॲक्चुअल सुरू होतो. मग मुकेश येतो. मग इंटरव्हेल असते, त्याच्यात काही वेळ जातो आणि मग संपतो. तर मग 5:30 आय थिंक झालेले होते. आय मे बी रॉंग बट नाही पण खरं आहे. साधारण अर्धा दिवस तरी तुम्हाला वेगळा काढायला लागेल आणि काढा. चांगला आहे पिक्चर. बिंदास, बिंदास. वेगळा मस्ट वॉच. असं बरेच वर्ष काही आलेलं नाही आणि इतक्या वर्षांनंतर 4 तासाचा पिक्चर असून सुद्धा लोकं इतकं म्हणजे आवडीने बघतात आणि बसून राहतात. निघून जात नाहीयेत किंवा कंटाळलेत असं होत नाहीये. मी त्याच्यामुळे तर म्हणेन तुम्हाला जर बिंज वॉचिंगची सवय असेल घरी Netflix वगैरे किंवा प्राईम व्हॉटएव्हर, तर तुम्ही
पहिला आणि दुसरा एकत्र एका दिवशी थिएटरमध्ये बघा. मग तर अख्खा दिवसच तुम्हाला हां, मग अख्खा दिवस लागेल. बट खूपच मजा येईल म्हणजे खूपच. येस. अगेन विदाउट प्रमोशन स्पॉयलर्स नाहीये. आम्हाला मजा आली, तुम्ही पण मजा घ्यावी असं आमचं म्हणणं आहे, एवढंच. हां, जसं म्हणजे सांगत होतो, की आम्हाला हेल्थ बेनिफिट्स जाणवले, तसं आम्हाला मजा आली. इतकं बेसिक. येस. पिक्चर मोठा आहे पण मजा येते पूर्ण वेळ. हेल्थ बेनिफिट्स ते आधी जे सांगत होते, ह्याचे नाही पिक्चर मधनं काही हेल्थ काही. बेनिफिट्स नाही आहेत. पिक्चर सगळ्यांनी ऍक्टिंग खूप छान केलेली आहे. प्रत्येक कॅरेक्टरने कमाल. छान ऍक्टिंग विषय केलेली आहे. खोल. लिहिलेला चांगला आहे. मजा येते. ऍक्शन सीन्स चांगले आहेत. गाणी चांगली आहेत. पहिल्या पिक्चरची गाणी आणि दुसऱ्या पिक्चरची गाणी दोन्ही गाणी छानच आहेत. त्याच्या टोन मध्ये पूर्ण बदल आहे. अर्थ वेगळा आहे. दोन्ही पिक्चरचा अजेंडाच वेगळा आहे. म्हणजे पहिल्या ह्याच्यात सेटअप आहे, दुसऱ्या ह्याच्यात रिव्हेंज आहे, जसं त्यांनी सांगितलंच आहे. ऑल्सो मी काल जी तुला अॅनॉलॉजी सांगितली, की धुरंधर 1 इज लाइक T20 क्रिकेट, की फुल ऑफ ॲक्शन, ड्रामा, पल्स एकदम आणि असं दर थोड्या वेळाने काहीतरी घडतंय. सो तुमचे एक्स्पेक्टेशन्स खूप हाय आहेत म्हणजे. आणि धुरंधर 2 मध्ये असं होतं, अरे हे काय आहे? बट पिक्चर जरी म्हणजे 7 तासाचा पिक्चर जरी सगळा सेम आहे टोटल, बट जी स्टोरी ज्या प्रकारे इव्हॉल्व्ह होतीये ती खूप वेगळी आहे. सो जर धुरंधर 1 इज T20 क्रिकेट, तर धुरंधर 2 इज टेस्ट क्रिकेट. त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो, थोडा क्लास, पेशन्स पेशन्स, लागतो. क्लास म्हणजे जो खेळाडूंचा क्लास, हम्म. पेशन्स दर्जा. आणि स्ट्रॅटेजी, या या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्ड आहेत. हां. छान आहे पण. स्पॉइलर हवाला तर करूच आपण, कारण दुसरा बघून झाल्यानंतर आपण परत पहिला बघायला घेतला आणि Correct. दुसरा पण परत एकदा थिएटरमध्ये जाऊन बघू असं प्लॅन तरी करतोय. या कधी जायचं? खरी आहे, जाऊया. आम्हाला असं मोठ्या स्क्रीनवरतीच बघायचं आहे, पण तो PXL नावाचा एक PVRचा स्क्रीन असतो, जो खूप मोठा असतो आणि त्याचा ऑडिओ वगैरे खूप छान असतं. त्याच्यामुळे पहिला तिथे तिथेच tickets- बघितला हां, होता पहिला आपण. खूप मजा आली होती. दुसरा IMAX मध्ये बघितला, पण पिक्चर IMAX साठी बनवलेला नाहीये. त्याच्यामुळे सहसा Correct. ते तेवढे क्वालिटी तेवढी शार्प येत नाही IMAX खूप मोठा स्क्रीन असला तरी. त्याच्यामुळे PXL जो नॉर्मल स्क्रीनसाठी हे आहे त्याच्यामध्ये तो पण खूप मोठा स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये परत बघावं असं वाटतं. बट स्पीकिंग ऑफ IMAX, आणि आपण खूप वेळ बोलतोय, पण अजून एक गोष्ट नाही नाही मी जांभई देते. हो, कारण सॉरी. इट्स ओके. आता आहे 11:15 वाजलेत. हा व्हिडिओ तुम्ही सोमवारी बघाल, पण आम्ही रविवारी शूट करतोय. खूप मस्त पाऊस पडला होता आज. येस. गार झालं होतं थोडंसं बँगलोरमध्ये. बाहेर खाल्लंय, त्याच्यामुळे पोट भरलंय आणि सकाळी AC 7 लावला वाजल्यापासून आणि उठलोय, त्याच्यामुळे 11 वाजत आले, त्याच्यामुळे थोडीशी झोप आलेली आहे. आणि उद्या पण 7:30ला जेवण. उद्या 7:30ला जायचंय गाईमला. पण स्पीकिंग ऑफ IMAX, IMAX साठी बनलेला आणि वन ऑफ माय फेवरेट रायटर्स, म्हणजे मी आत्ता जे पुस्तक लिहितोय ते याच रायटरच्या फिलॉसॉफीने लिहितोय. त्याचं नाव आहे अँडी वियर. त्यांनी द मार्शन नावाचा करून घे, इट्स ओके. आय नो हे बोरिंग नाही आहे लोक, हो तिला झोप येते त्याच्यामुळे आळस देते. संपवतच होता पण अँडी वियर स्वतः कोडर होता आणि त्याला असं त्याचे आई वडील दोघेही सायंटिस्ट का इंजिनियर किंवा या ह्याच्यातलेच आहेत, कम्प्युटर्स किंवा इलेक्ट्रिकल, मला नक्की एक्झॅक्टली आठवत नाही. पण त्यांनी जेव्हा मार्शन लिहिलं तेव्हा पण त्यांनी, मी जसं आता एपिसोडिक टाकतोय की दर आठवड्याला एक नवीन चॅप्टर येईल, त्यांनी तसंच त्याचं पुस्तक ऑनलाईन टाकायला सुरुवात केली होती आणि त्याच्यातनं बऱ्याच जणांनी त्याला मदत केली, कारण मार्शनमध्ये त्याला अशा फिक्शन लिहितोय पण ते इतकं फिक्शन नको होतं की खोटंच, म्हणजे असं होतच नाही, हे काय आहे असं वाटावं. त्याला रियालिटीवरती बेस्ड फिक्शन, त्याच्यामुळे त्याचं फिजिक्स आणि ॲस्ट्रोफिजिक्स मार्शन या पुस्तकातलं आणि पिक्चरमधलं आहे, ते जर खरं झालं तरी तसंच होईल अशा रीतीने त्यांनी ते पुस्तकात लिहिलंय आणि तीच फिलॉसॉफी मी पण
थोडीशी फॉलो करतोय, की अगदीच फिक्शन हे पुस्तक मी जे लिहितोय, द माउंटन ऑफ इटर्नल फ्लेम्स, हे पण एक हिस्टॉरिकल फिक्शन, पण काही खऱ्या गोष्टींवरती आधारित आहे. फिक्शनला काय म्हणतात मराठीत? हां, काल्पनिक. काल्पनिक. या. आणि पण अँडी वेअरचं हेल मेरी हे नवीन पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तो पिक्चर जो केलेला आहे तो आयमॅक्सच्या कॅमेऱ्यावरती शूट केलेला आहे. त्याच्यामुळे हा पिक्चर आयमॅक्समध्ये जाऊनच बघा. आम्ही सुद्धा शोधतोय, पण धुरंधरसारखं याचंही झालेलं आहे, की आयमॅक्सची तिकीटं खूप कमी आहेत, खूप मिळत नाही. त्याच्यामुळे कदाचित थोडं नंतर काही दिवसांनी बघू, पण बघू आणि आयमॅक्समध्येच बघू, कारण मजा नक्की येईल. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? तुम्हालाही झोप येते का? अजून तुमच्याही काही रेसिपीज असतील ज्या गॅसशिवाय करता येतील त्या मला कळवा. त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक वाचायला माझं पुस्तक वाचायला सुरुवात केली असेल तर त्याच्याबद्दल काय वाटतंय हे वॉटपॅडवरतीच कॉमेंट्स टाका, की हे छान वाटलं, हे नाही वाटलं, हे कन्फ्युजिंग आहे, हे नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला धुरंधर तुम्ही अजून बघितला का, नाही बघितला, कधी बघणार आहात, काय आवडलं धुरंधरमधलं, आणि जरा स्पॉइलर न देता, जास्त माहिती न देता कॉमेंट्समध्ये सांगा, कारण स्पॉइलरवाला अजून एक व्हिडिओ नंतर घेऊन येऊच, आपण गप्पा मारूच त्याच्याबद्दल. पण आत्ता जर काही कोणी बघितलं नसतील तर त्यांच्यासाठी कॉमेंट्समध्ये ते त्याची काय म्हणतो नासवू नका गोष्ट, त्याची मजा. आणि हेल मेरी पण तुम्हाला बघायचं आहे का, नाही बघायचं आहे का, हे पण आम्हाला कळवा. आम्ही परत पॉडकास्ट घेऊन येऊच पुढच्या सोमवारी. तुम्हाला कुठलेही पर्टिक्युलर विषय आम्ही निवडावे असं वाटत असेल तर तेही आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, तुमच्या मित्रमंडळींना पाठवा, तुमच्या फॅमिलीमध्ये पाठवा. आणि आपलं हे नवीन मराठी चॅनल आहे, अजून आपल्याला हे चॅनल मोठं करायचं आहे, अजून छान छान गोष्टी लोकांसमोर आणायच्या आहेत. आणि आमचा एक मेन मूळ उद्देश असा असतो की न्यूज चॅनल्सवरती, टी व्हीवरती किंवा बऱ्याचदा यूट्यूबच्या चॅनल्सवरती पण नुसता ओरडा आणि किंचाळणं आणि भांडणं असतात. गोंगाट म्हणजे बातमी हे आम्हाला पटत नाही. नाही, आपण छान शांतपणे किंवा छान मजा करत म्हणजे आनंदाने. बातमी सांगणं किंवा इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणं हे असं के ड्रामा, के म्हणजे ते कोरियन ड्रामा, नो नॉट द इंडियन डबल के के वाला ड्रामा, ड्रामा. म्हणजे तसं सिरियल जशा. हा म्हणजे असं कुठल्या सिरियलला नावं नाही ठेवायची, पण एक टिपिकल जो सिरियलचा फॉर्मॅट आहे की माझ्या नवऱ्याच्या, क्या? बायकोच्या, क्या? नंदेच्या, जावयाच्या, मुलाच्या गाडी धुणाऱ्याच्या, शेजारच्या वॉटेवर, असं नाही. अगेन माहिती एक्सचेंज करायची आहे, नॉर्मल आवाजात होऊ शकते, नॉर्मल टोनमध्ये होऊ शकते. त्याच्यासाठी किंचाळलं पाहिजे, नळावरच्या भांडणांसारखं वागलं पाहिजे असं नाही. असं काय तिचं नाव गौरक्का नाही झालं पाहिजे, म्हणजे या असंच आमचं एक या पॉडकास्ट मागचा उद्देश आहे. आणि इन जनरल चॅनल मागचंच, की या गोष्टी मागचं गूढ, या गोष्टी मागचं रस, असं काही करणार नाही आम्ही. Yeah, we know the nation doesn't want to know about this or anyone else in particular, but आम्हाला आवडतं असं ऐकायला. आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं, अजून ऐकायचंय का? आणि प्रत्येक कपलमध्ये जसं एक असतं की एक मॉर्निंग पर्सन, एक नाईट पर्सन आहे, तसं तुमच्याकडे पण आहे का, की एखाद्याला सकाळी जास्त एनर्जी असते, एखाद्याला रात्री असते. तर तुझा जन्म किती वाजताचा आहे? सकाळचंच आहे. मग तू मॉर्निंग पर्सन का नाहीये? मी झोपेतच होतो ना जगात आला तेव्हा. मला असं टपली मारली आणि मी रडायला लागलो. तिथपर्यंत रडत नव्हतं. असं रस करायला लागतं का याला? याच्यावरती मी एक सेट लिहिलेला आहे. आणि तुम्ही जर कॉमेडीचे स्टँडअप कॉमेडीचे काय म्हणतो चहिते असाल, चहिते नाईस अफिशियनाडो असाल तर, आणि बंगलोरमध्ये असाल
तर मी माझ्या Instagramवरती पर्सनलचं Instagram आहे. काही पणचं आहेच, काही पण ऑफिशियल Instagram ते तर जॉइन कराच. त्याच्यावरती नवीन व्हिडिओ, आस्क मी एनिथिंग वगैरे या प्रकारच्या गोष्टी आम्ही करणारच आहोत. पण माझं कॉमेडीचं पण एक Instagram अकाउंट आहे, सागर जोशी कॉमेडी. हे फॉलो करा. तुम्ही बंगलोरमध्ये असाल किंवा फिरायला आले असाल, तर मी जनरली त्याच्यावरती आठवड्याचं किंवा त्या दिवशी कुठे परफॉर्म करतोय हे टाकतच असतो. आणि तुम्हाला जर एक माझा 20-25 मिनिटाचा परफॉर्मन्स बघायचा असेल, तर त्याची माहिती लवकरच येईल. पण 25 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दलची डिटेल पण कळेल. आणि जशा लिंक्स येतील तसं तर आम्ही तुम्हाला कळवूच. तर याचा अर्थ YouTubeवरती तर लाईक, शेअर, सबस्क्राईब वगैरे, वगैरे, वगैरे सगळं आहेच. तुमचा आशीर्वाद आहेच. अजून माहितीसाठी काही पण ऑफिशियल Instagramवरती पण आहे आणि सागर जोशी कॉमेडी Instagramवरती पण आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे. आपण भेटूच. परत तुम्ही बंगलोरमध्ये असाल आणि तुम्ही काहीतरी एक मजेशीर, गमतीशीर काही करत असाल आणि तुम्हालाही आमच्या पॉडकास्टवरती यायचं असेल, आमच्याशी येऊन गप्पा मारायच्या असतील, तर आम्हाला डायरेक्ट संपर्क करा आणि आपण भेटूच. आणि बाकीच्या रसिक प्रेक्षकांना नमस्कार. तुमच्याकडे सकाळ असेल तर तुमचा दिवस खूप छान पुढचा होऊ दे आणि रात्र असेल तर छान मस्त पाणी प्या आणि पांघरुण घेऊन झोपा. ते जे आपण प्रियंका वेदला शाउट आउट वन्स अगेन जे केलं, आय वुड लव्ह आपण जर प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणाला तरी शाउट आउट दिलं. सफिया करायची, कारण काय आता तिने बरं. बंद केलं. बट सफिया नायगाड म्हणून एक खूप चांगली युट्यूबर आहे. मला आवडते, मी बऱ्याच वर्षांपासून फॉलो करते तिला. तर ती अशी करायची की शाउट आउट द्यायची. शाउट आउट म्हणजे काय, तर कोणाला तरी थँक्स म्हणल्यासारखं किंवा अरे वा तू आलास का असं म्हणल्यासारखं. तर ते मला तर नक्कीच करायला आवडेल प्रत्येक आम्हाला व्हिडिओमध्ये. कॉमेंट्समध्ये कळवा आणि आम्हाला जी खूप छान सगळ्यात कॉमेंट वाटते त्यांना आम्ही शाउट आउट देऊ पुढच्या भागात. असंच बघत राहा. काही पण जिथे दर आठवड्याला आपण घेऊन होतो काहीतरी युनिक, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, जे मराठीत सहसा ऐकायला मिळत नाही किंवा ऐकलेलं नसतं. तोपर्यंत नमस्कार. काय बघायचं तुला? काही पण चालेल.